माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी आहे, यालाच रथसप्तमी असे म्हणतात. हा दिवस सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. दरवर्षी मकर संक्रांतीला होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होते. जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व. तर रथसप्तमी म्हणजेच सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे. धार्मिक मान्यतेनुसार माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूचे एक रूपच आहे. पृथ्वीवर जीवन केवळ सूर्योदयामुळेच अस्तित्वात आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो. म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात. एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यांचे पाय दुखू लागले